युजली शौचाच्या वेळेला कुंथणं हा प्रकार अजिबात करायचा नाही. त्याच्या अगेन्स्ट त्यावेळेला डीप ब्रिदिंग व्यवस्थित करणं आणि सो दॅट आपलं इव्हॅक्युएशन जे आहे ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना असा पण गैरसमज आहे की सकाळी सकाळी उठल्या गरम पाणी पिलं किंवा पाणी पिलं की माझं पोट साफ. ऍक्च्युली गैरसमजच आहे, मिथ आहे. पाणी पिलंय आणि म्हणून माझं पोट साफ झालंय. तर हे का होतंय, तर त्यावेळेला पोट रिकामं असतं. ज्यावेळेला तुम्ही काही आतमध्ये घेता त्यावेळेला पेरिस्टल्टिक मुवमेंट्स इंटेस्टाइनच्या ज्या आहेत त्या वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणून मग लार्ज इंटेस्टाइन आहे त्याच्यात स्टिम्युलेशन होतं आणि पक्वाशयावरती भार येतो आणि म्हणून आपल्याला शौचाची भावना होते. मग त्याच्या अगेन्स्ट काहीही घेतलं तर म्हणजे बऱ्याच जणांना, काही जणांना मिसरीची सवय असते, काही जणांना तंबाखूची सवय असते, ते घेतल्याशिवाय केल्याशिवाय मला होतच नाही शी असं पण आहे, किंवा चहा घेतल्याशिवाय शौचालय. तर ह्या सगळे जे आहेत ना ह्या मिथ्स आहेत, कारण ती आतड्यांना लागलेली सवय आहे. आणि दुसरी गोष्ट की समजा एक ग्लास पाणी पिलं आणि मोशनला होते असं आपण गृहीत धरूया, तर त्याच्या अगेन्स्ट आज मी 4 ग्लास पाणी पिलं उठल्या मग मला जुलाब व्हायला पाहिजेत? होतात का? नाहीत होत. का? तर पाणी जे पिलंय ते इथून गेलं, जरी ते डायजेस्टिव्ह सिस्टीम थ्रू गेलं तरी त्याचा मार्ग, फिल्ट्रेशनचा मार्ग हा वेगळा आहे. लघवी वाटे किडण्यांद्वारे त्याचं एक्सक्रीशन होणार आहे.